तुम्ही स्पर्धेच्या गोष्टी करताय. स्पर्धा कशी होणार आहे? तो काजू बदाम मटन चिकन खाऊन आमच्या बोकांडी बसायला येणार आणि आम्ही चटणी भाकरीवर त्याच्याशी कसं काय युद्ध करायचं? राज्यकर्ते का त्या डोनाल्ड ट्रम्पचे दलाल झालेत? काय तुमचे त्याच्या अशा इटाखाली हात दबलेले आहेत? एका व्यक्तीच्या चुकीची सजा संपूर्ण देशानं का भोगायची? जीएम तेल आयात करतो, जीएम सोयाबीन आयात करतो, सगळं चालतंय, पण मग जीएम पिकवायला का चालत नाही? तुम्ही इतर देशांसाठी जो 11% आयात शुल्क लावलेलं आहे कापसाचं, ते 11% आयात शुल्क अमेरिकेच्या बाबतीत आहे की नाही आहे? की मोदी कसे जिंकले? 50%चा टेरिफ 18%वर आणला, पण ते सेम टाइमला हे सांगत नाहीत की 3%चा 50%वर गेला कसा? भारत अमेरिकेमध्ये जी ट्रेड डील झाली, जो व्यापार करार झाला, याचं मी सोप्या भाषेत वर्णन करण्याचा प्रयत्न केलाय. ते असं आहे की मोदींनी भारताची शेती, व्यापार आणि उद्योग हा अमेरिकेला कुठच्या तरी दबावात येऊन गहाणखत करून दिलेला आहे. त्याच्या खाली मी वाक्य वापरलं की पारतंत्र्य स्वीकारलं. आता मी वरती जो गहाणखत शब्द वापरलाय त्याचा अर्थ नेमका काय? की आपल्या गावखेड्यामध्ये शेतकऱ्याला वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं, त्यानंतर तो सावकाराकडनं कर्ज घेतो, सावकार असं तसं कर्ज देत नाही, गहाणखत करून घेतो आणि कालांतरानं शेतकऱ्यांकडनं कर्ज फेडणं होत नाही, व्याज वाढत जातं आणि एक दिवस शेती सावकाराच्या मालकीची होते. आता ज्या पद्धतीनं ही ट्रेड डील झाली, ज्या पद्धतीनं भारत अमेरिका हा करार झाला, त्याच पद्धतीनं एक अलिखित करार झाला होता आणि त्या अलिखित करारामुळं भारत 150 वर्ष पारतंत्र्यात गेला होता. इंग्रज कशाला आले होते? ते व्यापार करण्यासाठीच आले होते. फक्त तो करार नव्हता, अलिखित करार होता तो की आम्ही तुमच्या देशामध्ये व्यापारासाठी येतोय इथल्या राज्य राजवाड्यांसोबत, आणि व्यापार करते आले आणि राज्यकर्ते झाले. अगदी त्याच पद्धतीनं आपण सगळी आपली अर्थव्यवस्था अमेरिकेच्या हातामध्ये देऊन किंवा अमेरिकेला आपल्यामध्ये आणून आपले सगळे उद्योग धंदे, शेती, शेतकरी हा कोलॅप्स करणार आहोत. हा तोच विनाशकाली विपरीत बुद्धीतून घेतलेला निर्णय, असं माझं स्पष्ट मत आहे. आता सुरुवातीला काय झालं होतं, थोडी पार्श्वभूमी आपण जाणून घेऊयात की आधीची परिस्थिती काय होती 2-3 वर्षापूर्वीची. तर तेव्हा आपण अमेरिकेला फक्त 3 ते 3.25% इतका कर द्यायचो. जर का आपल्या वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये विकायच्या असतील तर अमेरिका आपल्याकडनं फक्त 3.25% इतका कर घेत होती, आणि जर अमेरिकेला त्यांच्या वस्तू भारतीय बाजारपेठेमध्ये विकायच्या असतील तर भारत त्यांच्याकडनं 17% इतका कर घेत होता. कालांतरानं तो ट्रम्प आला. ट्रम्पनं काय केलं तर टेरिफ लावला. टेरिफ म्हणजे कर, शुल्क आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे, ड्युटी आपण ज्याला म्हणतो. तर मग त्यांना जो टेरिफ लावला 50%, 60% अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या देशांवर तो टेरिफ थोपवला. भारतावर सुद्धा त्यांना 50% टेरिफ लावला. आता 50% टेरिफ लावल्यानंतर आता काय झाले सध्या, तर त्यांना तो 50%चा टेरिफ 18%वर आणलेला आहे, आणि त्या बदल्यात त्याने अमेरिकेतल्या सगळ्या वस्तू, सगळ्या क्षेत्रातल्या, शेतीपासून सगळ्या क्षेत्रातल्या वस्तू ज्या आहेत त्या खुली शुल्क मुक्त आयात करून घेतलेली आहे भारताकडनं. म्हणजेच त्यानं भारतावर जो 50% टेरिफ लावला होता तर तो टेरिफ त्यानं 18%वर आणला. त्या बदल्यात त्यानं भारताकडनं शुल्क मुक्त आयात करून घेतलेली आहे. म्हणजेच काय की भारतातील म्हणजे अमेरिकेतील सर्व वस्तू, शेतीपासून सर्व वस्तू या भारतामध्ये आणून विकल्या जाणार आहेत. आता याचा सुद्धा बोलबाला केला काही लोकांनी की मोदी कसे जिंकले, 50%चा टेरिफ 18%वर आणला, पण ते सेम टाइमला हे सांगत नाहीत की 3%चा 50%वर गेला कसा, 50%चा 18%वर आणला. त्याचं म्हणजे एकंदर सेलिब्रेशन करणं चालू आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा आपण त्याला, अशा पद्धतीचा हा सगळा खेळ चालू आहे. कृषी मंत्र्यांचं विधान ऐकलं. जे व्यापार वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल, ते लोकसभेमध्ये काय बोलले की आम्ही शेतकऱ्याला याच्यामध्ये संरक्षण दिलेलं आहे. अरे शेतकरी आणि विरोधी पक्ष काँग्रेस तुम्हाला ते स्पष्टीकरण मागतोय की तुम्ही अमेरिका आणि भारतामध्ये जो व्यापार करार केलेला आहे त्या व्यापार केल्यामध्ये कोणकोणतं धान्य, कोणकोणते फळं, कोणकोणते भाजीपाला, कोणकोणते डेअरी प्रोडक्ट, कोणकोणते शेतीच्या वस्तू, ते द्या ना, ते पब्लिक करा ना. त्या लोकसभेमध्ये अधिवेशन चालू आहे तर त्या ठिकाणी ते मांडा आणि सांगा की आम्ही भारतीय शेतकऱ्याचे हे शेतमाल आहे तर हे शेतमालाची त्या ठिकाणी आयात होणार नाही, असं सांगत का नाही? कृषी मंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं. कृषी मंत्री असं म्हणाले की वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी संसदेमध्ये सांगितलेलं आहे की हम किसान के हितों के बारे में समझौता नहीं करेंगे.
ज्या ठिकाणी किसानाचं हित आहे ते आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की धान्य, फळं, इतर गोष्टी त्या म्हणजे काही मुख्य मुख्य. अरे पण कोणत्या सांगा ना, द्या ना पेपर, करा पब्लिक, सांगा जनतेला. अरे अमेरिकेची ऍग्रिकल्चर सेक्रेटरी, कृषी सचिव ही तिथे ट्विट करून सांगते, तिथे ट्रम्पचे आभार मानते आणि म्हणते की आपला सगळा शेतमाल आता तिकडे निर्यात होणार आहे, शेतकऱ्यांचे चांगले दिवस येणार आहेत. तो ट्रम्प तात्या तिथून ट्विट करतो, पण भारताच्या पीएमओचं किंवा भारताच्या पंतप्रधान कार्यालयाचं किंवा भारताच्या व्यापार मंत्रालयाचं हे काम नाही की त्यांनी सांगितलं पाहिजे की अमेरिकेसोबत आमचा असा असा करार झालेला आहे, त्याच्यामध्ये शेती संदर्भातल्या ह्या भूमिका घेतल्या, हे अमुक केलं, ते टमुक केलं. अरे ऑन पेपर येऊ द्या, पब्लिक होऊ द्या, लोकांना कळू द्या, विरोधी पक्षाला कळू द्या. अहो तुम्ही ज्या अर्थी स्पष्ट आणि क्लिअर सांगत नाहीत, त्या अर्थी तुम्ही सर्व शेतीपासून उद्योगापासून व्यापारापर्यंत सगळी शेतकऱ्याची, या कृषी अर्थव्यवस्थेची आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची माती केलेली आहे. हे सरळ आणि स्पष्ट दिसत आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर शिवराज सिंग चौहान काय म्हणाले होते की आपण त्या ठिकाणी टेक्सटाईलला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, आपल्या कापसाला त्या ठिकाणी भाव मिळेल. अहो हे तुम्ही सध्या स्पष्ट आणि क्लिअर सांगा. माझ्यासारख्या छोट्या शेतकरी कार्यकर्त्याला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की तुम्ही इतर देशांसाठी जो 11% आयात शुल्क लावलेलं आहे कापसाचं, ते 11% आयात शुल्क अमेरिकेच्या बाबतीत आहे की नाही आहे, हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे ना. हे आधी सांगा, नंतर कापडाला भाव मिळेल हे नंतर सांगा. आधी सांगा की अमेरिकेवर 11% आयात शुल्क असणार आहे की नाही आहे. ज्या अर्थी तुमचा व्यापार करार झाला, त्या व्यापार करारामध्ये भारताला जर भारताची वस्तू अमेरिकेत जाऊन विकायची असेल तर 18% इतका जर का कर द्यावा लागत असेल, आणि अमेरिकेला जर त्यांच्या सगळ्या वस्तू भारतामध्ये विकायच्या असतील तर 0% द्यावा लागत असेल, तर अशा याच्यामध्ये तुम्ही जी कापसावर इम्पोर्ट ड्युटी 11% लावलेली आहे, त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे, ही शिवराज सिंग चौहान, पियुष गोयल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार यांनी शेतकऱ्यांना, देशाला सांगणं गरजेचं आहे. विनाकारणच पाठ थोपटून घेण्यात अर्थ नाही. भाजपमध्ये सुद्धा शेतकरी आहेत, भाजपमध्ये सुद्धा व्यापारी आहेत, भाजपमध्ये सुद्धा उद्योगपती आहेत. ते सगळे सुद्धा कोलमडून पडू शकतात. कुठल्या दबावात येऊन या सगळ्या गोष्टी करताय तुम्ही? ज्या अर्थी पियुष गोयल संसदेमध्ये जात असताना विरोधी पक्षाचे खासदार, त्यांच्या हातामध्ये एक बॅनर आहे आणि ते त्याला डिवचत आहेत पियुष गोयल यांना, वाणिज्य मंत्र्यांना. एका साईडला एप्स्टीनचा फोटो आहे, मध्ये मोदीचा खालीमान घालून फोटो आहे, साईडला मनोज मुकुंद नरवणे जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि भारताचे माजी लष्कर प्रमुख आहेत, त्यांच्या पुस्तकाचा फोटो आहे. हे सगळं जे गौड बंगाल होतं आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार याबद्दल स्पष्टीकरण का देत नाही? जनतेला, शेतकऱ्यांना क्लिअर का करत नाही? शेतकऱ्यांना आत्मविश्वासात का घेत नाही की आम्ही तुमच्या हितांच्या साठी संरक्षण दिलेलं आहे, आम्ही अमुक तमुक केलेलं आहे, हे का सांगत नाहीयेत? हे सांगणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिकेचा शेतकरी हा हजारोंच्या संख्येमध्ये आहे, भारतामध्ये शेतकरी लाखोंच्या संख्येनं आहे. भारताच्या सरकारकडनं पीएम किसान आणि अशा थर्ड क्लास योजना जर सोडल्या तर दुसरं कुठलंच शेतकऱ्याला संरक्षण दिल्या जात नाही. मात्र तिथला शेतकरी सबसिडीवर जिवंत आहे. तिथली शेती पिकली काय, नाही पिकली काय, त्या अमेरिकेचं सरकार त्या शेतकऱ्यासाठी आहे. जसा त्यांनी हा निर्णय घेतलाय, तो तिथल्या शेतकऱ्यांच्या तोंडामध्ये सोन्याचा घास घालणार आहे आणि आपल्या ताटामध्ये माती कालवणार आहे. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही स्पर्धेच्या गोष्टी करताय. स्पर्धा कशी होणार आहे? तो काजू बदाम मटन चिकन खाऊन आमच्या बोकांडी बसायला येणार आणि आम्ही चटणी भाकरीवर त्याच्याशी कसं काय युद्ध करायचं? तो तंत्रज्ञानानं परिपूर्ण आहे, तो जीएम वापरतो, तो बीटी वापरतो, तो हेक्टरी त्या ठिकाणी 100-150 क्विंटल उत्पादन करतो आणि आम्ही हेक्टरी या ठिकाणी 15-20 क्विंटल उत्पादन करतो. त्याची आणि आमची कशी लागणार आहे? आमच्या शेतकऱ्याला पुढारलेलं करायचं असेल तर आमच्या केंद्र सरकारनं त्याला त्याच्या बाजूचे धोरण आखून त्याला तारलं पाहिजे, त्याला मारलं नाही पाहिजे. परंतु नरेंद्र मोदी आणि हे सरकार इथल्या शेतकऱ्याला मारत आहे. अहो ज्या गुजरातचा तुमचा अमूलचा ब्रँड आहे ना, तर तुमच्या अमेरिकेतले जे तुमचे डेअरी आणि त्याचे बाय प्रोडक्ट भारतामध्ये आल्यानंतर ते अमूल सुद्धा कोलमडून पडणार आहे, तुमचा आमर सुद्धा कोलमडून पडणार आहे, तुमचे दूध संघ कोलमडून पडणार आहे. हे लिहून घ्या माझ्याकडनं. त्याच्यानंतर तिकडची जीएम सोयाबीन, म्हणजे इथले पर्यावरणवादी बी इतके हरामखोर आणि नालायक आहेत की त्यांना आपल्या शेतकऱ्याला जीएम पिकं पिकू द्यायला प्रॉब्लेम येतो. ते म्हणतात पर्यावरण पूरक नाही, लोक मरतील. पण पेस्टिसाइडवर त्यांचं काहीच म्हणणं नाही. परंतु जीएम तेल आयात करतो, जीएम सोयाबीन आयात करतो,
सगळं चालतंय, पण मग जीएम पिकवायला का चालत नाही? आज तुम्ही जी हजारो टनामध्ये अमेरिकेची सोयाबीन आयात करणार आहात आणि ती आयात झाल्यानंतर इथं सोयाबीनचे भाव काय राहतील? सोयाबीनवरचे प्रक्रिया उद्योगाचे भाव काय राहतील? हे तुम्ही लक्षात घ्या. कापसाची तीच पद्धत होणार आहे. म्हणजे सगळ्या पद्धतीनं आपला शेतकरी, आपला उद्योग, आपला व्यापार हा बुडणार आहे, डुबणार आहे. आणि एका व्यक्तीमुळे संपूर्ण एका व्यक्तीच्या चुकीची सजा संपूर्ण देशानं का भोगायची, हा सुद्धा एक सवाल आहे. म्हणजे आपल्या देशाचे निर्णय आपण घेणार का तो डोनाल्ड ट्रम्प घेणार? तो डोनाल्ड ट्रम्प कोण लागून गेला? इथे 140 कोटीच्या लोकसंख्या असलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाला तो बाजारपेठ समजतोय काय? मग इथले काय व्यापारी मेलेत का? इथले उद्योगपती मेलेत का? इथले शेतकरी मेलेत काय? परंतु राज्यकर्ते का त्या डोनाल्ड ट्रम्पचे दलाल झालेत? काय तुमचे त्याच्या अशा इटाखाली हात दबलेले आहेत? एका व्यक्तीमुळे हा देश बर्बाद होता कामा नये. या देशाला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालेलं नाही, तर या देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून, मोर्चातून आणि रक्त सांडून मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही लोकशाही स्वीकारलेली आहे. आम्ही स्वायत्त आहोत, आम्ही सार्वभौम आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत आणि आमचे निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आहे. मात्र दुर्दैव या सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं की इथे निर्णय डोनाल्ड ट्रम्प घ्यायला लागलाय. तो आमच्या डील बद्दल घोषणा करायला लागलाय. तिथली ऍग्रीकल्चर सेक्रेटरी सांगायला लागली की आता 140 कोटीची लोकसंख्या असलेला बाजारपेठ आपल्याला मिळालेली आहे. काय बाजारपेठ म्हणून आमच्याकडे बघता काय? आम्हाला उद्योगपती नाहीत, आमच्याकडे व्यापारी नाहीत, आमच्याकडे शेतकरी नाहीत, आमच्यामध्ये सगळी धमक आहे. परंतु हे नालायक राजकारणी आम्ही निवडून देतो, मग ते काँग्रेसमधले असो की भाजपमध्ये असलो. याच्यामुळे आमच्या शेतकऱ्याचं, आमच्या उद्योगाचं, आमच्या व्यापाऱ्याचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. हे आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्यानं लक्षात घ्यावं लागेल. आणि सडक से संसद तक मोर्चा निकलेगा, याच्यामध्ये एक तर नरेंद्र मोदींना त्यांनी केलेली डील ही मागे घ्यावं लागेल, अन्यथा राजीनामा द्यावा लागेल. एवढं आता पेटल्याशिवाय राहणार नाही, कारण हा देश कोलमडून पडणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. हे वास्तव मी तुम्हाला सांगतोय. शेवटी एकच सरकारला स्पष्ट करावं लागेल की कोणकोणते शेतमाल त्या संदर्भात आयातीचा निर्णय घेतलाय, ट्रेड डील कशा पद्धतीने झाली, त्याचे सगळे पेपर बाहेर आले पाहिजेत. सगळं ट्रान्सपरंटली शेतकऱ्यांना, देशाला क्लिअर करावं लागेल. अन्यथा रन होगा आणि यातनं मोदींची सुद्धा राजकीय विकेट पडू शकते. कोणीच अमरपट्टा घेऊन आलेला नाही. राजकारणामध्ये कधीही काही होऊ शकतं. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. धन्यवाद.